नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मसाला पनीर बघत आहोत. त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून जिरं, राई, लसूण, मिरची, कढीपत्ता, एक रफ चॉप केलेला कांदा आणि 2 रफ चॉप केले टॅमॅटो, थोडेसे काजू अशा पद्धतीने छान सगळं एका पॅनमध्ये थोडंसं सॉटे करून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्या कढईत तेल टाकलेलं आहे आणि आता आपण ती जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण इथे फोडणीला टाकूया. मी तेलसोबत थोडंसं बटरसुद्धा घातलेलं आहे. तेल आणि बटर छान तेलामध्ये मेल्ट झाल्यावर मग त्यामध्ये आपण जे वाटलं होतं बनवलेलं वाटण ते घालूया. खूप झटपट रेसिपी आहे, लगेच होते आणि खूप टेस्टी लागते. चपातीबरोबर, लच्छा पराठा, साधा पराठा जे तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. इथे आपला बटर बघू शकता तुम्ही मेल्ट होत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. बटर इथे मेल्ट झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपला वाटलेला मसाला घालूया. जो मगाशी पॅनमध्ये मी कांदा, टॅमॅटो, काजू सगळं छान भाजून घेतलेलं होतं ते. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी थिक किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. ही खूप थिक होती त्यामुळे त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे मिक्सरमध्येच हे करून. आणि अजूनही तुम्हाला वाटत असेल की ग्रेव्ही ही अजून थोडी पातळ हवी तर तुम्ही अजून पाणी घालू शकता. आता ही ग्रेव्ही आपल्याला छान थोडी शिजवून घ्यायची आहे. खाली लागेल त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू ढवळत राहायची आहे ती. आता त्यामध्ये आपण मसाले घालूया. हे मी लाल मिरची पावडर घालत आहे थोडासा कलर येण्यासाठी. आणि त्यामध्ये मी वाटण करतानाच हळद घातली होती म्हणून ते येल्लो आहे. त्यामुळे मी नंतर पुन्हा हळद घालणार नाही आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि छान एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही इथे किती सुंदर दिसते आपली. आणि मी 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक छान कापून क्यूब्स करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज पनीरची करू शकता. इथे छान आपल्याला हे मसाला छान भाजून घ्यायचा आहे. भाजून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून आपल्याला झाकण ठेवून छान याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पनीर घालायचं. इथे बघू शकता तुम्ही आपल्याला ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आणि ग्रेव्ही थोडी घट्ट झालेली आहे. तुम्ही जेवढी उकळवाल तेवढी ती घट्ट होईल. त्यात आता मी थोडासा लाल मसाला घालते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आणि छान मिक्स झाल्यावर मग त्यामध्ये आपण हे पनीरचे क्यूब जे आहेत ते मी छोटे आकाराचे केले होते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला लहान मोठे साईजमध्ये कट करू शकता. आणि पनीर टाकल्यावर थोड्या हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचं. आता आपली ही पनीरला काही खूप जास्त आपल्याला हलवायचं आणि शिजवायचं नाही आहे. आपली रेसिपी आता ही रेडी आहे. खूप कमी वेळात आणि झटपट होते. तुम्हीसुद्धा ट्राय करा. त्यानंतर मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. ती थोडीशी हातावर आपण क्रश करूया आणि त्यामध्ये घालूया. त्या कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि अशा पद्धतीने आपली मसाला पनीर खायला रेडी आहे. 2 मिनटं छान सगळं मिक्स करून घेऊया. त्यासोबत तुम्ही लच्छा पराठा बनवा, खूप सुंदर लागते खायला. एकदम हॉटेलसारखी. तुम्ही हॉटेलची चवसुद्धा विसरून जाल. आता आपण झाकण ठेवूया आणि फक्त काही सेकंद एक वाफ काढून घेऊया. हे बघा पुन्हा एक बॉईल आलेली आहे आणि आता आपलं हे खायला रेडी आहे. रेडी टू ईट. बाय.